नेते अनिल देशमुख, रोहित पवार आणि सतेज पाटील यांचं काय म्हणणं आहे, काय काय प्रतिक्रिया दिल्यात त्यांनी, आपण बघूया. आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणत्या नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती. किती आपण म्हटलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅकवर करू. किती महिने लागणार त्याला फास्ट ट्रॅकवर तुम्हाला त्या नराधमाला शिक्षा देण्याला काही सांगता येत नाही. 2 महिने, 4 महिने, 6 महिने. अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे. राज्य शासनाला हात जोडून विनंती आहे, राज्य शासनाला विनंती आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर चालू करावी. एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये देखील बघितलं तर महिलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर वाढत चाललेला आहे. आज या नराधमाला देखील या ठिकाणी कायद्याची सक्त कारवाई झाली असती तर कदाचित धाडस झालं नसतं. पूर्वी देखील या नराधमानं काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. आज हे धाडस वाढतंय का, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भीती राहिलेली नाही. मी काही केलं तर चालतंय, जर खरात सुटू शकतो तर मी सुटू शकतो, ही भावना या नराधमाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे. शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याचबरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी. आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.